सुंदर सृष्टीत कार्य करताना अनेक मंडळी मला ज्यावेळेला भेटतात तर मला प्रारब्ध किंवा भाग्य याविषयी चर्चा करताना दिसतात की आमच्या भाग्यात नव्हतं किंवा माझ्या प्रारब्धात काय ते मला शोधायचंय किंवा माझा जे लिहिलेलं असेल दैवत तेच तसं घडणार आहे. अशा काही चर्चा होताना दिसल्या, विचारतात आणि मला त्याची उत्तर द्यावी लागतात. आणि मी ज्यावेळेला कुठल्याही गोष्टीचं उत्तर देतो त्यावेळेला मी सृष्टीकडनं ते उत्तरं मिळवतो. म्हणजे खरं आन्सर काय आहे त्याच वेळेला मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. मी प्रारब्ध ह्या विषयावरच बोलणार आहे, म्हणजे तुझं भाग्य. ज्यावेळेला तुम्हीही जीवनात कधीतरी ह्या गोष्टींचा अभ्यास करतात किंवा तुमच्या जीवनात असा प्रसंग येतो की माझ्या भाग्याचंच तसं असेल किंवा माझं नशीबच असं असेल किंवा दैवाने असंच दिलं असेल, त्याला मी काय करू. तर ह्या शब्दाला अतिशय महत्त्व देऊ नका. हा शब्द कुठेतरी ट्रीटमेंट, सायकोलॉजिकल ट्रीटमेंट किंवा मानसशास्त्रीय चिकित्सा म्हणून तुम्ही कधीतरी स्वीकारणं ठीक आहे, पण चिकित्सा म्हणून, याला सत्यता म्हणून नका स्वीकारू. कारण मनाला जेव्हा आहे ना एक नैराश्य येतं आणि काहीतरी समजून घ्यायचं असतं तर अज्ञानतेपोटी आपण या शब्दाला महत्त्व द्यायचं की ठीक आहे, प्रारब्धात जे होतं ते घडलं. ती झाली अज्ञानतेपोटी स्वीकारलेली एक अवस्था. त्यामुळे कदाचित तुम्ही त्यावेळेला थोडं रिलॅक्स किंवा निश्चिंतता फील करू शकतात. आता सुंदरम सृष्टीने जी सत्यता शोधली मी ती मांडतोय. प्रारब्ध असतं का तर मी सांगेल नव्हे. पण की असं जर राहिलं असतं तर ह्या सृष्टीमध्ये सर्व एक स्क्रिप्टेड लाईफ राहिली असते, म्हणजे अगोदरच ठेवलेली जीवनशैली. आणि मानव जीवन अनिश्चिततेने एवढी व्याप्ती आहे, इतकी व्याप्ती की कोणालाही कळणार नाही की पुढे काय होणार आहे. आणि हे कधीच विधिलिखित नसतं. हे सर्व त्याच्या विचारधारा, कर्म, त्याची कार्यक्षमता, त्याची गुणवत्ता यावर ठरलेला एक भाग आहे. त्यामुळे प्रारब्धाशी याला जोडू नका. तुम्ही जे करतात हे तुमचे प्रयत्न आहेत, तुमची कार्यशैली आहे, तुमची गुणवत्ता आहे आणि त्याचाच तो परिणाम असतो. याला म्हणतात कार्यमीमांसा. तुम्ही जे केलं त्यानुसार घडलेली प्रक्रिया. याला प्रारब्धाशी जोडण्यात काय होतं, तुम्ही सतत भाग्यात होते म्हणून घडलं किंवा भाग्यात नव्हतं म्हणून नाही मिळालं, अशा काहीतरी गोष्टी स्वीकारतात आणि प्रारब्ध याला प्रामुख्याने ठेवून जी रिअल कर्म पाहिजे किंवा जी गुणवत्ता प्रदान कर्म पाहिजे यापासून आपण अलिप्त होत जातो. खरं म्हणजे एकदा आयुष्य लक्षात आलं, तुम्ही प्रारब्ध विषयाला समजलं तर तुम्ही आता स्वतःच्या गुणवत्तेला समजाल. आपण काय आहोत, आपल्याला कोणकोणतं कार्य सहज जमतं, कोणतं कौशल्य आपल्यात आहे, ह्या गोष्टींचा आधार कसा घ्यावा हे जमायला लागतं. मग तुम्ही अतिरिक्त अपेक्षा ज्या असतात तुमच्या त्यापासून लांब होतात. अतिरिक्त अपेक्षा म्हणजे काय, हे असंच व्हायला पाहिजे, लोकांनी माझ्याशी असंच वागलं पाहिजे, मला असंच अपेक्षा होती, ही झाली तुमच्या अतिरिक्त अपेक्षा. तिथे तुम्ही स्वतःला नियंत्रित कराल. खूप अपेक्षा न बाळगल्यामुळे तुमचा उद्वेग कमी होतो. उद्वेग कमी झाला तर गुणवत्ता वाढते. तुमच्यातल्या गुणांचा विकास हेच तुमचं जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. कारण जगण्याचा मूळ आधार तोच आहे. निसर्गाने प्रत्येकाला एक विशिष्ट गुणांनी परिपूर्ण दिलंय. त्याने त्याचा तो गुणधर्म स्वीकारला तर जीवन खूप छान आहे. तो गुणांविरुद्ध जर जगण्याचा प्रयत्न केला तिथून त्याच्या जीवनात अभाव, कष्ट, दुःख किंवा प्रारब्ध ह्या गोष्टींचा समावेश होतो आणि हा न संपणारा कालावधी आहे. म्हणून कधीही प्रारब्ध, भाग्य या विषयांना जर समजायचं असेल तर तुम्ही अज्ञानी आहात आणि अज्ञानतेपोटी आपण या गोष्टी स्वीकारतोय, हा भाग थोडासा तुम्हाला विचार करावा लागेल आता. आणि जर या गोष्टीला अधिक जाणलं की अरे प्रारब्ध तर नव्हतंच, जे होतं ते मी केलेलं कर्तव्य आहे, त्याची ती उपलब्धी होती. त्यामुळे आता मी प्रारब्ध या शब्दाला महत्त्व देऊन मी का स्वतःला कमजोर करायचं. आता मी करणार आहे स्वतःला गुणवान. मी ठरवणार आहे की माझं आयुष्य कसं जगायचं, मी कोणत्या विचारांना प्राधान्य द्यायचं, मी जीवनात काय करू शकतो, उत्तम जीवन म्हणजे काय, जीवनाची परिभाषा काय, खरं कसं असतं, खोटं कसं आहे, पाप कसं असेल, पुण्य कसं असेल, आपण नेमके काय आहोत, आपला जन्म म्हणजे काय घडला,
या जन्मात आपल्याला कोणकोणती कर्तव्य करायची असतात, आपले कार्य कसं असलं पाहिजे, आपली विचार करण्याची पद्धत आपण कशी ठेवायची, जीवनात कोणकोणत्या गोष्टींची अपेक्षा बाळगाव्या, जीवन म्हणजे नेमकं काय, अशा सर्व गोष्टींचा एकदा तुम्हाला आढावा घ्यावा लागेल. आणि सुंदर सृष्टी हेच कार्य करते, तुम्हाला तुमच्या जीवनाविषयीची रियालिटी लक्षात आणून देत असते. म्हणून आज सुंदरम सृष्टी जे कार्य करते हे आपल्या जीवनामध्ये अतिशय परिपूर्णता आणण्यासाठी करते. एकदा तर भेट देऊन पहा, चर्चा करून पहा, तुमच्या नक्की लक्षात येईल. आज अनेक लोकांनी सुंदरम सृष्टीला भेट देऊन त्याचा लाभ घेतलेला आहे. आपणासही जर लाभ घ्यायचा असेल तर नक्की भेट द्या. हे कार्य आता व्यापक होत आहे. आपणही उत्तम, तेजस्वी, सफल जीवन जगा. एक प्रसन्नतेची जीवनाची सुरुवात करा. शुभम भवतु.